आदरणीय इंद्रनीलजी नाईक साहेब, व्यासपीठावर उपस्थित ज्यांचं खऱ्या अर्थानं या नगरमध्ये आल्यापासून या दिंड्यांच्या बाबतीमध्ये अतिशय मोलाचं सहकार्य जिल्हाधिकारी म्हणून खऱ्या अर्थानं लाभतं ते आपले लोकप्रिय आणि लाडके जिल्हाधिकारी सन्माननीय पंकजी आशिया साहेब, त्यांच्याच जोडीनं ज्यांचं आपलं आणखी त्यांच्याबरोबरही सहकार्य लागतं अशा आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय आनंदजी भंडारी साहेब, ॲडिशनल SP वैभवजी कलबुर्गी, ॲडिशनल CO विजय मुळे, डेप्युटी CO दादाभाऊ गुंडाळ, आपल्या तालुक्याच्या तहसीलदार गायत्रीताई समदाने, आपल्या जिल्हा बाजार समितीचे सभापती सन्माननीय गंगाराम शेठ बेलकर, माजी सभापती किसनराव रासकर, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतरावजी चेडे, आपल्या गटविकास अधिकारी सन्माननीय दिलीपजी सोनकुसळे, त्याचप्रमाणे आत्ताच ज्यांनी आपला मार्गदर्शन केलं आपल्या सगळ्यांचे श्रद्धेय हरिभक्तपरायण डॉक्टर विकासानंदजी विसाळ महाराज, ज्यांचं कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्यांनी श्रवण केली ते हरिभक्तपरायण मोहनानंद पुरंदरेकर महाराज, हरिभक्तपरायण माशेरे महाराज, हरिभक्तपरायण कविराज झावरे, सन्माननीय विश्वस्त सुरेशजी पठारे, भागवत पठारे, जयसिंगराव मापारी, दत्ता आवारी आणि खऱ्या अर्थानं या पालखी सोहळ्याचं अतिशय आणि या देवस्थानचं अतिशय समर्थपणे नेतृत्व करणारे या निळोबाराय संत निळोबाराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय अशोकरावजी सावंत, विश्वस्त सन्माननीय गोपाळ काका मकाशीद आणि त्यांचं सर्व विश्वस्त मंडळ, व्यासपीठावर बरेचसे मान्यवर अजून कोणाचं नामोल्लेख राहिलं असतं तर मला सर्वजण माफ करतील. उपस्थित सर्व वारकरी बंधू, माता भगिनी, आज मला वाटतं गेल्या वर्षी देखील आपलं प्रस्थान झालं, त्या प्रस्थानाला गेल्या वर्षी देखील या ठिकाणी मी उपस्थित होतो. त्यावेळेस या जिल्ह्याचे माजी खासदार सन्माननीय सुजयदादा विखे पाटील हे देखील उपस्थित होते आणि अतिशय उत्साहामध्ये हा पालखी सोहळा या ठिकाणी गेल्या वर्षी देखील पार पडला. आज या वर्षी देखील पावसाचा ताण होता, परंतु पाऊस योगायोगानं 4-5 दिवसापूर्वी पाऊस थोडासा झाला आणि आपल्या सगळ्यांच्या मध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं. आणि आज आपण अतिशय मोठ्या उत्साहाने खऱ्या अर्थानं पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी या ठिकाणी निघणार आहात आणि म्हणून आपल्या राज्याचे राज्यमंत्री आदरणीय नाईक साहेब घरामध्ये या ठिकाणी आज उपस्थित आहे. मला या ठिकाणी सांगावं लागेल की जितकी श्रद्धा आपले सर्वांची निळोबारायांच्या चरणी आहे तितकीच श्रद्धा आपल्या या देवस्थानचे अध्यक्ष अशोकराव सावंत यांची स्वर्गीय अजितदादांच्या ठाई निश्चितपणे होती. मी आले अनेक वर्ष पाहिले. आज आपला अजितदादा नाही, गेल्या वर्षी त्यांनी या देवस्थानाला जवळपास 7 कोटी रुपयाचा निधी वर्ग देवस्थानच्या अंतर्गत दिला. हे देवस्थान आता अवर्ग व्हायचे. मिसाळ महाराजांनी या ठिकाणी उल्लेख केला की अवर्गाकडे वाटचाल आपल्या या देवस्थानाची चालली आणि दादांच्या सहकार्यातून राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सहकार्यातून राज्याचं मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे सुनेत्रा वहिने, आपले पालकमंत्री राधाकृष्णजी विखे साहेब, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आज जी गाथा या ठिकाणी प्रकाशित झाली ती गाथा प्रकाशित करण्यासाठी ज्यांचं सहकार्य लाभलं आहे ते उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब, अशा विविध मान्यवरांचं सहकार्य आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे. आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने तर या वाऱ्यांच्या बाबतीत, दिंड्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर सुविधा खऱ्या अर्थानं देण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक दिंडीला रोख स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पैसे
दिले गेले. आणि आज यावर्षी तर मला वाटतं अशा आपण ज्या ठिकाणी दिल्लीचा मुक्काम आहे तिथे मला वाटतं सरकारनं त्या गावामध्ये जवळपास 9 लाख रुपये तुमच्या व्यवस्थेसाठी त्या ज्या मुक्कामाच्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला. ज्या गावामध्ये दुपारचा नाश्ता तुम्ही केला, जेवण केलं, त्या गावामध्ये आपल्याकडून थोडीफार काही अस्वच्छता वगैरे होत असेल तर त्या ठिकाणाची स्वच्छता करण्यासाठी देखील सरकारनं स्वतः तिथून तुमच्या ठिकाणी त्या गावांना 1 लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. असे महत्त्वपूर्ण निर्णय आपल्या महायुतीच्या सरकारनं या दिंड्यांसाठी किंवा या वारीसाठी आपल्याकडे घेतलेले आहेत. आणि म्हणून मी मनापासून आपल्या सरकारचं देखील मी एक सरकारचा प्रतिनिधी म्हणून मनापासून अभिनंदन करेल की अतिशय चांगल्या सुविधा आणि या क्षेत्राकडे अतिशय चांगलं लक्ष आपल्या सरकारने या ठिकाणी दिलेलं आहे. आज तुम्ही सर्वजण निघालात, भेटी लागेल किंवा लागेल असं प्रत्येकाच्या मनामध्ये आहे.